नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिला तास जो आहे आपला हा मराठीचा घेणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आपण कृतीपत्रिका स्वरूपाने अभ्यासक्रम असं आणि आणखी एखादा वेळ मिळाला आपल्याला तर व्याकरणाचा घटक असं थोडंसं या तासाचं स्वरूप राहील. पहिल्यांदा आपण मराठीच्या कृतीपत्रिकेचा आराखडा बघत असताना, स्वरूप बघत असताना त्याला बरोबरच आपण अभ्यासक्रम देखील मराठीचा काय आहे हा आपल्याला बघायचा आहे. अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकाचं स्वरूप, पुस्तकातला आतला सगळा अभ्यासक्रमाचा भाग, धडे, कविता, स्थूल वाचनाचे पाठ, भाषा अभ्यास आणि व्याकरण किंवा उपयोजित लेखनाचे वेगवेगळे भाग, हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे न बघता कृतीपत्रिकेचं स्वरूप बघतच आपण अभ्यासक्रमाचं देखील अभ्यासक्रमाचा देखील भाग सगळा या भागात पाहणार आहे. तेव्हा ज्यावेळेला जी कृतीपत्रिका तुम्हाला परीक्षेसाठी असते त्या कृतीपत्रिकेत एकूण 5 विभाग असतात. विभाग 1 जो आहे तो आहे गद्य विभाग. या गद्य विभागामध्ये तुमच्या पुस्तकातल्या एकूण धड्यांपैकी काही धड्यातील परिच्छेद तुम्हाला इथं कृतीपत्रिकेमध्ये दिले जातात. जसं की यातला कृती अ जी आहे ती कृती अ एक पठित पाठ आहे, पठित उतार आहे की जो 7 मार्कासाठी आहे. या पठित उतार्यामध्ये पुस्तकातल्याच धड्यांपैकी काही परिच्छेद तुम्हाला इथं दिले जातात. या 7 मार्काच्या पठित उतार्यामध्ये जे प्रश्नांची विभागणी असते ती अशी आहे की यात आकलनावर आधारित असणारा प्रश्न 2 मार्काचा येतो, दुसराही आकलनावरच आधारित असणारा 2 मार्काचा प्रश्न असतो आणि स्वमतावर 3 मार्काचा प्रश्न असतो. असे एकूण 7 मार्क होतात. पहिल्या कृतीमध्ये अकृती जी पठित उतार्यावर आधारित आहे अशी 7 मार्काची कृती असते. याच विभागामध्ये दुसरी कृती जी आहे आ ती देखील अगदी पहिल्यासारखीच पठित उतारा आणि याचे गुण देखील 7 आणि त्याची विभागणी देखील पहिल्या प्रमाणात राहते. जसं की आकलन 2 गुण, नंतर दुसरी कृती आकलन 2 गुणाची आणि स्वमतावर आधारित एक प्रश्न 3 गुणांचा असतो. तेव्हा अशी 7 गुणाची. आता आकलन आणि स्वमत यामध्ये काय फरक आहे थोडंसं जाता जाता समजावून घ्या. आकलनावर आधारित असणारा जो प्रश्न असतो तो प्रश्न तुम्हाला तो उतारा वाचूनच ज्या प्रश्नाचं उत्तर देता येईल, उतारा तुम्हाला वाचून एकदा समजला की सहजपणे तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तर देऊ शकाल असे प्रश्न आकलनात विचारले जातात. उदाहरणार्थ एखादा उतारा दिला की त्याच्यावरची आकृती पूर्ण करा, गाळलेल्या जागा भरा, अशा काही प्रश्नांचा समावेश आकलनामध्ये होतो. स्वमताचा जो प्रश्न आहे तो मात्र काळजीपूर्वक सोडवायचा. स्वमत म्हणजे त्या पुस्तकातल्या उतार्यातला जो भाग आहे त्याचा जो मुख्य संदेश आहे, त्या उतार्यात सांगितलेला जो मुख्य विचार आहे त्याला धरून तुमच्या प्रतिक्रिया काय, तुमची अभिव्यक्ती काय, त्या प्रश्नासंबंधीचं तुमचं मत काय हे लिहावं लागतं. तो असतो स्वमतावर आधारित. यातली तिसरी कृती जी आहे ई ती आहे अपठित उतारा. आणि हा 4 गुणासाठी असतो. या अपठित उतार्यामध्ये, अपठित उतारा म्हणजे जो तुमच्या पुस्तकातला उतारा नाही, जो कधी तुम्ही वाचलेला नाही, तो उतारा तुम्ही वाचायचा आणि त्यावर आकलनावरच आधारित 2-2 मार्काचे 2 प्रश्न येतात. ते प्रश्न तुम्हाला लिहावे लागतात. असा तो 4 मार्काला हा उतारा असतो. एकूण असं 7 आणि 7 14 आणि 4 18 गुणाचा हा गद्य विभाग असतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच गद्य विभागातला ई जो अपठित उतारा आहे, हा अपठित उतारा याच उतार्याचं सारांश लेखन तुम्हाला पुढे जाऊन 5व्या विभागामध्ये उपयोजित लेखन जे असतं त्या उपयोजित लेखनाच्या सारांश जो पत्रासाठी जो किंवा और एक प्रश्न दिला जातो
उतार्याचे सारांश लेखन करा. त्या सारांश लेखनात देखील हाच उतारा वापरायचा असतो. तुम्हाला तो 2 वेळा वाचायला लागू नये किंवा वेगवेगळे उतारा देऊन तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून शिक्षण मंडळानं ही व्यवस्था तुमच्या प्रश्नपत्रिकेत कृतीपत्रिकेत केलेली आहे की हा अपठित उताराच तुम्ही नीट वाचायचा याच प्रश्नाच्या वेळेला आणि त्याचं सारांश लेखन पुढे जाऊन करायचं आहे. दुसरा विभाग जो आहे तो पद्य विभाग आहे. या पद्य विभागामध्ये अकृती जी आहे ती पुस्तकातली एक कविता असते, एक पद्य आहे, पठित पद्य म्हणू आपण त्याला. पठित म्हणजे तुम्ही वाचलेलं, तुम्ही अभ्यासलेलं. अपठित म्हणजे तुम्ही कधीही जो भाग तुम्ही वाचला नाही तो अपठित आणि वाचलेला भाग आहे तो पठित. आता यातलं पद्य विभागात दुसऱ्या विभागामध्ये जी पहिली कृती येते ती पठित पद्य असते. ही कृती तुम्हाला 8 मार्काला असते. या 8 मार्काची विभागणी कशी आहे तर यातला एक भाग हा आकलनपर प्रश्न येतात, दुसरा देखील आकलनावरच येतो. उदाहरणार्थ मी तर लिहितो, तुमच्या लक्षात येईल. यातली पहिली कृती जी येते ती आकलनावर आधारित येते 2 गुणाला. दुसरी कृती जी येते ती देखील आकलनावर आधारित 2 गुणांसाठी येते. तिसरी कृती जी येते तो कवितेतील 2 ओळींचा अर्थ तुम्हाला द्यायचा आहे. हा 2 गुणाला. आणि त्याच कवितेतल्या जी कविता तुम्हाला इथं पठित पद्यामध्ये दिलेली आहे त्याच कवितेतल्या 2 ओळी विचारल्या जातात आणि त्याचा सरळ अर्थ विचारला जातो त्या ओळीचा की त्या ओळीतून काय सांगायचं आहे कवीला. आणि चौथा प्रश्न जो असतो तो असतो काव्य सौंदर्यावर आधारित. काव्य सौंदर्यावर आधारित चौथा प्रश्न येतो. हा देखील 2 गुणाला असतो. असे मिळून या 4 प्रश्नांचे 8 गुण होतात पठित पद्य या पद्य विभागातील पहिल्या कृतीला. म्हणजे दुसरा विभाग जो आहे आपल्या कृतीपत्रिकेमधला त्यातलं पहिलं कृती आहे पठित पद्य आणि त्या पठित पद्याला 8 गुण आहेत. त्या गुणांची विभागणी अशी आहे: आकलन 2, दुसरा प्रश्न देखील आकलनावर आधारित, तिसरा प्रश्न 2 ओळींचा अर्थ दिला जातो आणि चौथा प्रश्न काव्य सौंदर्य दिला जातो. अशा पद्धतीनं 8 मार्काला ही पद्य विभागातला पहिला प्रश्न आहे. या पद्य विभागातली जी दुसरी कृती आहे ही देखील खरं तर फार सोपी कृती आहे, पण यात मुलांचा का गोंधळ होतो मला कळत नाही. या कृतीमध्ये या पहिल्या कृतीमध्ये दिलेली कविता सोडायची आणि तुमच्या पुस्तकात राहिलेल्या कवितांपैकी 2 कवितांची नावं इथं दिली जातात. 2 कवितांची नावं दिली जातात आणि त्या 2 कवितांवर एक बोर्डानं SSC बोर्डानं आपल्या एक 7-8 प्रश्न असे तयार ठेवलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही 4 गुणांचे प्रश्न त्यामध्ये वापरायचे आहेत. म्हणजे 1 गुणाचे 2 प्रश्न वापरू शकता किंवा 1 गुणाचे 2 प्रश्न आणि 2 गुणाचा 1 प्रश्न असे 4 मार्काचे प्रश्न येऊ शकतात. किंवा 2 गुणाचे 2 जरी प्रश्न विचारले तरी या कवितेवर तुम्हाला त्याची उत्तरं लिहिणं सोपं असतं. उदाहरणार्थ जे 7 कृती यावर विचारल्या जातात, या 2 कवितांचे नाव तुम्ही आता काय करायचं आहे, या 2 कवितांची जी नावं दिलेली त्यापैकी एक कविता कुठली तरी निवडायची. म्हणजे असं नाही करायचं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना पहिली कविता निवडली, दुसऱ्या प्रश्नांचं उत्तर देताना दुसरीच कविता निवडली, असं करायचं नाही. म्हणजे कवितेचं कवी सांगितला एका कवीचं नाव सांगितलं एका कवितेच्या आणि परत कवितेचा सारांश दुसऱ्याच कवितेचा तुम्ही लिहिला तर तो प्रश्न तुमचा चुकेल. म्हणून एक दक्षता काय घ्यायची, या 2 कवितांपैकी एक कविता निवडायची आहे आणि एक कविता फिक्स झाली की त्यावर आधारित तुम्हाला जे 5-7 प्रश्न बोर्डानं डिझाईन केलेले आहेत, जे प्रश्न तयार ठेवलेले आहेत की ज्यावर आधारित
पेपर तयार, प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका तयार करणारा जो व्यक्ती असेल, शिक्षक असतील, त्यांना एक पर्याय त्यांनी दिलेला आहे की ह्या 7 पैकी कोणतेही प्रश्न तुम्ही वापरू शकता की ज्या प्रश्नांचं वेटेज 4 मार्क होईल. मग यात कुठले प्रश्न आहेत? कवितेचा कवी कवयित्री कोण आहे? पहिला प्रश्न, हा 1 मार्काला असतो. कवितेचा विषय कोणता आहे? हा 1 गुणाला. दुसरा प्रश्न. तिसरा, कवितेतच वापरलेल्या शब्दांपैकी 2 शब्दांचा अर्थ लिहा, 2 गुणांचा. कवितेतून मिळणारा संदेश 2 गुणाला. कवितेची भाषिक वैशिष्ट्य 2 गुणाला. त्यानंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार 2 गुणाला. कवितेतूनच दिलेल्या 2 ओळी दिल्या जातील, त्या 2 ओळीचा सरळ अर्थ. आणि 8वा, ही कविता तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर का आवडली, आणि नसेल आवडली तर तुम्हाला ती का नाही आवडली, असा एक प्रश्न दिला जातो. अशा 8 उपकृतीपैकी कोणत्याही कृती 4 गुणांच्या वापर. समजा त्यांनी कवितेचा विषय आणि कवितेचे कवी कवयित्री कोण आहे असे 2 प्रश्न निवडले तर ते 2 गुणाचे झाले, 1 गुणाला. आणि त्यानंतर खाली राहिलेल्या 6 विषयांपैकी 6 कृतींपैकी कोणतीही एक कृती वापरून हा पद्य विभागातला आ कृती 4 मार्काची घेतली जाते. आता यात आणखी एक कृती, ही झाली पहिली कृती. यातच एक दुसरी कृती येते आ मध्येच. ती कृती आहे काव्य सौंदर्यावर आधारित. काव्य पंक्तींचं रसग्रहण करा, अशी दुसरी कृती येते. काव्य पंक्तींचे रसग्रहण. तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या जातात, 2 किंवा 4 ओळी येतात. या सुद्धा कुठल्या कविता येणार? आता बघा, तुम्हाला पहिली कविता जी दिलेली आहे त्यातल्या येणार नाहीत. इथं ज्या 2 कविता दिलेल्या आहेत त्यातल्या पण येणार नाहीत. या 3 कविता सोडून एकूण तुमच्या पुस्तकात 8 कविता आहेत, त्यापैकी 7 कवितांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात आलं? त्या 7 कवितांपैकी इथं 1 कविता वापरली, आ मधल्या पहिल्या कृतीला 2 कवितांची नावं वापरली. राहिलेल्या कवितांपैकी कुठल्याही कवितेतील 2 किंवा 4 ओळी तुम्हाला इथं दिल्या जातात आणि त्यावर रसग्रहण करा असा प्रश्न असतो. या प्रश्नाला मार्क आहे 4. हा खरं तर तसा मोठा प्रश्न झाला की ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न असं म्हणू शकतो. हा, आता यानंतरचा तिसरा विभाग जो आहे, विभाग 3, हा स्थूल वाचनासाठी आहे. हा यानंतर कृतीपत्रिकेतला जो तिसरा विभाग आहे, विभाग 3, हा स्थूल वाचन आहे. आपल्या पुस्तकाची विभागणी कशी आहे? 4 भागात पुस्तक विभागलेलं आहे. प्रत्येक भागामध्ये 5 पाठ आहेत. त्या 5 पाठामध्ये 2 कविता, 3 धडे आणि 1 स्थूल वाचन आहे. एकूण 4 भागामध्ये 4 स्थूल वाचनाचे पाठ आहेत आपल्या पुस्तकामध्ये. या 4 स्थूल वाचनाच्या पाठावर तुम्हाला इथं 3 कृती विचारल्या जातात, 3 मार्काच्या पैकी 2 तुम्हाला लिहायच्या असतात. आणि या कृती ज्या आहेत त्या स्वमत किंवा अभिव्यक्ती तुमची यावर आधारित कृती विचारल्या जातात. एकूण कृती असतात 3, मार्क आहे त्याला 6. 3 पैकी 2 कृती सोडवाव्या लागतात. म्हणजे बघा, 4 पाठ आहेत. एकूण 4 पाठावर कमीत कमी 3 पाठांवर 3 कृती पडणार. पैकी 2 कृती तुम्हाला सोडवाव्या लागणार. तेव्हा या 2 कृती सोडवताना एक गोष्ट गद्यपद्यात आणि स्थूल वाचनामध्ये जो फरक आहे तो नीट लक्षात घ्यायचा. गद्यपद्यामध्ये आपल्याला धड्यातले उतारे किंवा कविता अशा सगळ्या छापून दिल्या जातात कृतीपत्रिकेमध्ये. यामध्ये मात्र स्थूल वाचन विभागामध्ये मात्र स्थूल वाचनाच्या पाठाचा उतारा छापून दिला जात नाही.
त्यामुळं तो आपण घरी नीट 2दा 4दा तो पाठ वाचला पाहिजे. त्या पाठात लेखकाला नेमकं काय सांगायचं आहे हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे. तरच या तुमच्या स्थूल वाचनावरच्या स्वमत किंवा अभिव्यक्तीच्या ज्या कृती तुम्हाला दिलेल्या असतात, या कृती 3 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. ह्या प्रत्येकी कृती जी आहे ही प्रत्येकी 3 गुणांसाठी आहे. असे 6 गुण तुमच्या या स्थूल वाचन विभागामध्ये तुम्हाला येतील. विभाग 4 जो या कृतीपत्रिकेतला आहे, विभाग 4, तो आहे भाषा अभ्यास. भाषा अभ्यास विभागामध्ये एकूण तुम्हाला 16 गुण आहेत. या 16 गुणांची विभागणी 2 विभागात केलेली आहे. पहिला आहे विभाग तो व्याकरणावर आधारित प्रश्न आहेत, त्याला 8 गुण आहेत. यामध्ये शब्दसिद्धी 2 गुणाला आहे, समास 2 गुणाला आहे आणि वाक्प्रचार 2 गुणासाठी आहे. आता पुस्तकामध्ये याचा भाग कुठं आहे बघा. शब्दसिद्धी आणि समास आणि वाक्प्रचार हे आपले गद्यपद्य विभाग जो सगळा आहे आपला 4 विभागामध्ये विभागलेला पुस्तकात, त्याच पुस्तकामध्ये पाठाच्या खाली हा भाग कुठंतरी त्यांनी टाकलेला आहे. म्हणजे समास आहे, समासाचे प्रकार आहेत, समासाचे उपप्रकार काही आहेत, किंवा शब्दसिद्धी आहे, शब्दसिद्धीचे काही प्रकार आहेत. हे सगळा ह्याचा अभ्यास जो आहे तो पुस्तकात आपल्याला मिळतो धड्यांच्या आणि कवितांच्या खाली कुठंतरी अभ्यासामध्ये. वाक्प्रचार जे आहेत, वाक्प्रचार 4 गुणाला आहे. असा 8 गुणाचा हा पहिला भाग व्याकरणावर आधारित असणाऱ्या कृती. शब्दसिद्धीवर आधारित कृती तुम्हाला 2 गुणाला आहेत, समासावर आधारित 2 गुणाला आहेत आणि वाक्प्रचारावर आधारित 4 गुणाला आहेत. वाक्प्रचार सुद्धा जे धडे आपल्याला पुस्तकामध्ये अभ्यासायचे आहेत त्याच धड्यावर आधारित असणारे वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. हा झाला पहिला भाग. यातला दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग भाषिक घटकांवर आधारित असणाऱ्या कृती या 4 गुणासाठी आहेत. भाषिक घटकांवर आधारित असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये एकूण 5 प्रकारच्या कृती विचारल्या जातात. कशा बघा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन ओळखा किंवा वचन बदला 3. चौथा येतो दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आणि 5वा येतो एक शब्द दिला जातो त्यातल्या अक्षरांच्या मदतीनं काही नवीन अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. अशा 5 पैकी 4 घटक विचारले जातात. हे 5 एकूण घटक आहेत. यापैकी 4 घटक विचारले जातात, त्याला प्रत्येकी 1 गुण येतो. म्हणजे 4 कृती प्रत्येकी 1 गुणाच्या 4 कृती विचारल्या जातात. लेखन नियमानुसार लेखन नियमानुसार काही शब्द लिहायचे असतात. खरं तर पुस्तकामध्ये एक तुमच्या कंटेंट आहे जिथं धडे आणि कविता संपतात, जिथं व्याकरण पण संपतं, अशा ठिकाणी एक शब्दांचं चार्टच दिलेलं आहे तुम्हाला. तो पान नंबर 113 आहे. 113 जर सगळे शब्द तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला लेखन नियमानुसार शब्द कसे योग्य असतात हे समजतील. ते 2दा 4दा अजूनमधून कधी अभ्यासाचा कंटाळा आला तर ते पान वाचायचं कायम. आणि मग अशुद्ध शब्द इतर 3 आणि 3-4 अशुद्ध शब्द आणि त्यात 1 शुद्ध शब्द दिला जातो. म्हणजे लेखन नियमानुसार लिहिलेला एकच शब्द असतो, तो ओळखून तुम्हाला लिहावा लागतो. यासाठी 2 गुण आहेत. ही एक कृती येते, पहिली कृती 2 गुणाची. आणि त्यानंतर दुसरी कृती जी येते ती याला आर येते. ते म्हणजे वाक्य दिलं जातं, इथं शब्द योग्य ओळखायचा आहे, इथं वाक्य दिलं जातं, वाक्यात 1-2 शब्द चुकीचे असतात, ते चुकीचे शब्द दुरुस्त करून तुम्हाला लिहायचे असतात. हा या प्रश्नाला किंवा आहे, म्हणजे ऑर आहे. शब्द तरी शब्दसमूह 4-5 शब्दांच्या समूहामधला लेखन नियमानुसार लिहिलेला शब्द तरी ओळखायचा, किंवा वाक्य दिलेलं असतं त्या वाक्यामध्ये
एक दोन शब्द चुकीचे दिलेले असतात, लेखन नियमानुसार लिहिलेले नसतात, त्याचा रस्व व दीर्घ कुठंतरी चुकवलेलं असतं, ते ओळखायचे आणि ते दुरुस्त करून लिहायचे, असा एक प्रश्न असतो, तो 2 गुणाला असतो. आणि यानंतर शेवटी जो प्रश्न येतो तो म्हणजे पारिभाषिक शब्द, विरामचिन्ह आणि पारिभाषिक शब्द. विरामचिन्हावर एक प्रश्न येतो, विरामचिन्हे ओळखा, विरामचिन्हे ओळखा, विरामचिन्हे वापरा, विरामचिन्हे दुरुस्त करा. यापैकी कुठलाही एखादा प्रश्न तुम्हाला पडतो, एखादं वाक्य दिलं जातं, त्यात विरामचिन्ह वापरायला सांगितलं जातं 1 गुणासाठी, आणि सगळ्यात शेवटी भाषा अभ्यासामध्ये पारिभाषिक शब्द येतात. पारिभाषिक शब्द हे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये शेवटी दिलेले आहेत एका पानावर. इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ दिलेले आहेत, ते वाचून घ्यायचे. याला 1 गुण आहे. असा एकूण 16 गुणाचा हा विभाग आपल्या पुस्तकामध्ये परीक्षेमध्ये कृतीसाठी कृतीपत्रिकेमध्ये दिलेला आहे. या कृतीपत्रिकेतला शेवटचा विभाग जो आहे, विभाग 5, तो आहे उपयोजित लेखन. एकूण हा 24 गुणाला हा विभाग आहे. 24 गुणासाठी. यातली पहिली कृती जी असते, कृती अ, हे असते पत्र. याला किंवा असतं, सारांश लेखन. याला मार्क आहेत 6. आपला जो उपयोजित लेखन विभाग नावाचा पुस्तकात भाग आहे, त्यात तुम्हाला पत्रांचा परिचय दिलेला आहे, पत्राचे प्रकार दिलेले आहेत, त्याचे नमुनी पत्र देखील दिलेले आहेत. यामध्ये औपचारिक पत्र, पत्राचे 2 प्रकार आहेत ना, एक औपचारिक पत्र आणि एक अनौपचारिक पत्र. दोन्ही पत्र तुम्हाला परीक्षेमध्ये दिली जातात आणि त्यापैकी एक पत्र तुम्हाला लिहायचं असतं. फक्त 9वी पर्यंतचं पत्र जे लिहित होता तुम्ही, ती आपली पारंपरिक पद्धत आपण थांबवायची. जसं की उजव्या कोपऱ्यात पहिल्यांदा पत्ता वगैरे लिहित होतो, ते बंद करायचं आता. आणि यावर्षी पत्राची जी पद्धत आहे, ते ईमेलचं प्रारूप जसं असतं, फॉर्मॅट जसं असतं, त्याप्रमाणे पत्र मराठीत सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 प्रकारापैकी पत्र दोन्ही दिली जातात. त्यापैकी एक पत्र लिहायचं. 6 गुण आहेत त्याला. किंवा याला सारांश लेखन दिलं जातं. तुम्हाला कृती म्हणजे पहिल्या विभागातली जी कृती आहे, अपठित गद्य उतारा, त्याच उतार्याचं सारांश लेखन तुम्ही करायचं आहे. हा या प्रश्नाला और असणारा हा प्रश्न आहे. आकृती जी आहे यातली, यामध्ये आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन, आणि तिसरं आहे कथा लेखन. या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्यात आपल्याला, आणि याला मार्क आहेत 10. म्हणजे जाहिरात लेखन करा, त्याने विषय दिलेला असतो, त्या आधारे जाहिरात लेखन करा. शब्द दिले जातात, त्या आधारे जाहिरात लेखन करा. त्यांनी जाहिरात देतात ते, ती जाहिरात जास्त आकर्षक पद्धतीने लिहा, असा प्रश्न याच्यावर येतो. बातमी लेखन करा, एखादं प्रसंग सांगितला जातो, त्या प्रसंगाचं बातमी लेखन करा. कथा लिहावी लागते, कथेचा सारांश म्हणजे मूळ दिलं जातं, कथा लिहावी लागते, किंवा अपूर्ण कथा दिली जाते, कथेची सुरुवात दिली जाते, शेवट तुम्हाला करायला सांगितला जातो. अशा या 3 कृतीपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत 10 गुणाला, म्हणजे 5-5 गुणाला ह्या कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी ई जो आहे तो निबंध लेखन आहे. लेखन कौशल्य तुमचं विकसित करण्यासाठीचा विभाग आहे लेखन विभाग. यामध्ये निबंधाचे 3 प्रकार तुम्हाला आहेत, म्हणजे एक वैचारिक, दुसरा आत्मकथन आणि तिसरा प्रसंग. म्हणजे वैचारिक निबंध, प्रसंग लेखन आणि आत्मकथन या 3 पैकी कोणत्याही एका विषयावर, 3ही विषय तुम्हाला दिले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि या 3 विषयापैकी कोणताही एक विषय निवडून तुम्हाला एक कृती या लेखन कौशल्यावर आधारित असणारी एक कृती सोडवावी लागते. याला 8 गुण आहेत. 8 गुणाचा हा प्रश्न असल्यामुळं जरा जास्त विस्तारानं तुम्ही लिहिण्याची अपेक्षा आहे.
तेव्हा या सगळ्या ही झाली प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. या प्रश्नपत्रिकेला आवश्यक असणारा सगळा कंटेंट, सगळी माहिती, सगळा तपशील आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये आहे, की ज्या पुस्तकाचे 4 भाग आहेत. या पुस्तकात सगळं तुम्हाला सापडेल, अगदी जाहिरात, बातमी, कथा, पत्र, वैचारिक निबंध किंवा आत्मकथन किंवा प्रसंगलेखन, या सगळे कसे लिहायचे त्याचंही मार्गदर्शन मिळेल आणि त्याची उदाहरणं पण मिळतील. खरं तर तुम्ही घरी बसून अभ्यास करत असताना या गोष्टी तुम्हाला जास्त लाभदायक होतील असं मला वाटतं.